तर अकाउंटेबिलिटी हा शब्द तुम्ही जेन-झीच्या आंदोलनामुळे नक्कीच ऐकला असेल. तर आता ही अकाउंटेबिलिटी सेक्समध्ये पण असावी का? सेक्सचा आणि अकाउंटेबिलिटीचा काय संबंध? नक्कीच आहे. अकाउंटेबिलिटीसाठी सर्वात पहिली गोष्ट कन्सेंट म्हणजे संमती. आता आपला जोडीदार जरी मॅरिड पार्टनर असेल किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये असेल, तरी प्रत्येक वेळेस नव्यानं पार्टनरची संमती घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्या दिवशी, त्यावेळी आपल्या जोडीदाराचा मूड आहे का? तर त्यासाठी संमती विचारणं हे महत्वाचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट आहे, आपल्या पार्टनरला कम्फर्टेबल वाटतंय का? म्हणजे समजा आपण पहिल्यांदाच सेक्स करत असू किंवा नेहमीची जागा सोडून एखाद्या नवीन ठिकाणी सेक्स करत असू किंवा काहीतरी आजूबाजूची परिस्थिती वेगळी असेल, तर पहिले आपल्या पार्टनरला कम्फर्टेबल करणं, त्याला शांत वाटतंय का, रिलॅक्स वाटतंय का, हे तपासणं आणि मग सेक्सला सुरुवात करणं हे खूप महत्वाचं. सेक्स व्यवस्थित एन्जॉय करण्यासाठी आपल्या पार्टनरला सुरक्षित वाटणं, म्हणजे भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा माझ्यासोबत पार्टनरला सुरक्षित फील होतंय का? सेफ्टी वाटतेय का? सेक्समध्ये अकाउंटेबल राहण्यासाठी कॉन्ट्रासेप्शन कुठलं वापरायचं? म्हणजेच जोडीदारासोबत सेक्स करताना काही प्रोटेक्शन, कंडोम वापरायचं का? की आणखीन काही वेगळं संतती नियामक साधन वापरायचं? तर याचा विचार करणं, ते आधीच डिस्कशन करून ठरवणं. जोडीदाराला काय आवडतं आणि काय आवडत नाही, हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. कधी-कधी अशाही गोष्टी असतात, की ज्या तुम्हाला करू वाटत असतील, परंतु जोडीदाराला त्या मुळीच करायच्या नसतात. तर तेव्हा जोडीदाराला जे करायचं नाही, ते जबरदस्तीने न करणं, सोबतच सेक्स करताना किंवा लैंगिक क्रियेमध्ये जोडीदाराला शारीरिक इजा न करणं किंवा त्याच्या लैंगिक अवयवांना काही इजा न होणं, याची काळजी घ्यायला हवी. तर तुम्ही जसा सेक्स एन्जॉय करताय, तसंच जोडीदाराला पण मजा येतेय का? जोडीदार पण खुलतोय का? त्याला पण सुख मिळतंय का? हे तपासत राहणं हे तुम्हाला अकाउंटेबल बनवतं. आणि हो, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी संवाद खूप महत्वाचा आहे. म्हणजे मला जे हवंय ते जोडीदाराला सांगणं, त्याला हवंय ते समजून घेणं, त्याचं ऐकून घेणं आणि त्या गोष्टी फॉलो करणं, तर हे तुम्हाला जास्त अकाउंटेबल बनवतं आणि जास्त सेक्सी बनवतं. तर सेक्सबद्दल असा मनमोकळा संवाद करण्यासाठी सुख स्टेशनला फॉलो करा आणि हो, हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा.